आवाज येतोय का माझा? हॅलो. हॅलो. हा, आवाज येतोय का माझा मॅडम? हो हो, येतोय येतोय. ओके. अँड व्हेरी गुड मॉर्निंग मॅडम. व्हेरी गुड मॉर्निंग टू यू मॅडम. या. सो लेट स्टार्ट. जे कोणी पार्टिसिपेंट जॉईन होतील इट्स ओके, बट टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. येस येस, ऍब्सोल्युटली. ओके ओके. सो आय थिंक तुम्ही व्हिडिओ बघितलेला का कालचा? हो, मी बघितलेला. ओके फाईन, नॉट एन वरी. सो त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर आपण सेशनच्या एंडला घेऊया. ओके. हो हो, चालेल ना. ओके, थँक्यू मॅम. या सो मग. लेट अस स्टार्ट द प्रेझेंटेशन. ज्या लोकांनी मी फ्लॅश केलेली व्हिडिओ बघितलेली आहे त्यांना ऑफकोर्स म्हणजे मला सांगायचं वाटेल खरंच थँक्यू की तुम्ही या गोष्टीची दखल घेतली. माझं एक शॉर्ट इंट्रोडक्शन मी देईन. हे पूर्णपणे कार्यक्रम जो ऑर्गनाईज केला गेलाय तो अरुण एज्युकेशन हेल्थ फाउंडेशनच्या तर्फे केला गेलाय आणि आम्ही एज्युकेशन आणि हेल्थ फील्डमध्ये मॅक्झिमम त्या दिशेला आणि त्या सेक्टरवरती काम करायची आमची पूर्ण तयारी पण आहे आणि त्याचबरोबर त्याच्या रिलेटेड बरेच उपक्रम आम्ही राबवत असतो. आमच्याकडे एकमेव प्रोडक्ट असं आहे जागरूकता, जे आम्ही मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं म्हणजे म्हणू शकतो इच्छा पण आहे आमची आणि आमचं ते म्हणू शकतो विजन मिशन गोल आहे. ओके. त्यातलाच हा एक सत्र आहे जो एज्युकेशन रिलेटेड आहे, स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन मास्टरी. जसं कालचा जो व्हिडिओ ज्यांनी बघितला नाही बघितला तरी मी शॉर्ट मध्ये सांगेन. त्याच्यामध्ये बेसिकली एक हेडलाईन दिली आहे की तुम्ही मुलांना शिकवा की सक्सेस कसं मिळवायचंय आणि त्याच्यासाठी ते शिकवताना गरजेचं नाही की तुम्हीच त्याला सगळं काही म्हणजे म्हणतात स्पून फिडिंग तसं करायची गरज नाहीये. ओके. जसं त्याच्यात अजून एक छान लाईन लिहिलेली की तुम्ही त्याला मासा पकडायला शिकवा, नाहीतर मासे पकडून देत राहिला तर तो कायम तेच करत राहणार. तसंच अभ्यासाचं आहे किंवा तसंच कुठलीही गोष्ट आहे, कारण ते आपल्याला ऑब्झर्व करतात. सो त्याप्रमाणे आम्ही तो एक पूर्ण प्रोग्राम डेव्हलप केलेला आहे, स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन मास्टरी. ह्याच्यात बेसिकली आम्ही स्टुडंट्सचे जे आताचे प्रॉब्लेम्स आहेत, वाय स्टुडंट्स आर स्ट्रगलिंग, हे प्रत्येक पॅरेंट्सना हा क्वेश्चन मार्क आहे की का मुलं स्ट्रगल करतात अभ्यास करताना. आमच्या वेळी अभ्यास होता पण आम्ही एवढा स्ट्रगल नाही केला, पण आताची मुलं स्ट्रगल करतायत. पण असं नाहीये, हे ऍक्च्युली आपणही जेव्हा विद्यार्थी होतो आपण स्ट्रगल करत होतो, पण ते स्ट्रगल आपलं कम्प्लीट झालं. आपल्याला आता कळलं एज्युकेशन काय आहे, 10वी काय असते, 12वी काय असते, ग्रॅज्युएशन काय असतं. ते एक्झाम्स पास केल्यावर आता आपल्याला इझी वाटतं की नाही इझी होऊन जाईल. पण ते जी आपली मुलं त्या फेज मध्ये जेव्हा येतात त्यांच्यासाठी तो न्यू फेज असतो. पण आपण एक्सपिरियन्स केल्यामुळे आपण त्यांच्याकडनं काय एक्सपेक्टेशन ठेवणार, अरे सोपं आहे मला माहिती तू असंच कर. सो होतं काय ह्याच्यात दोन गोष्टी प्रामुख्याने येतात. पहिलं तर येतात जनरेशन गॅप, की माझ्या आईची जी पद्धत आहे, माझी आई 63 इयर्सची आहे. सो त्यांची अभ्यासाची पद्धत काय होती, रीडिंग अँड रायटिंग. जितकं जास्त लिखाण कराल, जितकं जास्त पाठांतर कराल, जितकं जास्त वाचाल तेवढं जास्त तुमच्या लक्षात राहतं. अँड कम्पेअर्ड टू दॅट माझं जे लर्निंग पॅटर्न आहे तो आहे ऑडिओ व्हिज्युअल. मी जितकं ऐकीन आणि बघीन ते मला जास्त लक्षात राहणार. लिहून आणि वाचून माझं काय माहित नाही, म्हणजे तो पॅटर्नच वेगळा आहे माझा, तो नाही लक्षात राहत माझ्या. सो अशा पद्धतीने प्रत्येक मुलाची एक सेपरेट वेगळी पॅटर्न असते, स्टडी पॅटर्न. तीच आम्ही ह्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन मास्टरी प्रोग्राम मध्ये त्याच्यावरती अनालाइज करतो आणि पालकांना जाणीव करून देतो की तुमच्या मुलाचा तो पॅटर्न नाहीये जो तुमचा आहे. प्रत्येक मूल हे इंडिव्हिज्युअल म्हणजे म्हणू शकतो युनिक असतं, त्याची एक इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी असते. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड ॲज अ पॅरेंट. आपण जन्माला घालतो मुलांना, पण त्यांचं नक्की काय आहे, प्रॉब्लेम काय आहे त्याच्यावरती ते समजून घ्यायला पाहिजे. सोल्युशन तर ऑफकोर्स द्यायला पाहिजे, पण त्यांना समजून त्यांना अंडरस्टँड करून ते सोल्युशन देणं खूप महत्वाचं आहे. ओके. सो वी नीड टू ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आर द एक्झॅक्ट प्रॉब्लेम ऑफ स्टुडंट्स. त्याचबरोबर पॅरेंट्सचा एक मोठा असतो की त्यांना प्रेशर करावं लागतं मुलांना अभ्यासासाठी. एक तर ते स्वतः प्रेशर मध्ये असतात इफ दे आर वर्किंग पॅरेंट्स, आणि त्याच्यानंतर मग जर मुलांची एक्झाम आणि ह्या गोष्टी असल्यामुळे मग ते लोक प्रेफर करतात की एक चांगलं हाय एज्युकेशन असेल तिथे टाकावं, जे महागडे स्कूल्स आहेत तिथे टाकावं, कोचिंग क्लासेस ट्युशन्स लावावे. पण एवढं सगळं करून पण आपल्याला रिझल्ट काय येतात दॅट मॅटर्स. ओके. सो इथे बेसिक गोष्टी आहेत की स्टुडंट्स का स्ट्रगल करतात ह्याची काही बेसिक कारण आहेत. जसं आहे हॅव फन इन स्टडी, एकदम करेक्ट गोष्ट आहे. आज पण मी लॉकडाऊन आहे, बऱ्याच गोष्टी असलं तरी पण जी पण मी ऍक्टिव्हिटी करते त्याच्यात मी फन शोधते. आज मी सेशन घेते,
इथे पार्टिसिपेंट्स कितीही असो, बट बेसिकली इथे कोणी पार्टिसिपेंट नसतं, बट आय लव्ह टू टेक सेशन्स. आय लव्ह टू गिव्ह अवेअरनेस अबाउट एज्युकेशन अँड हेल्थ, बिकॉज दॅट इज माय पॅशन अँड आय एन्जॉय दॅट. तसंच मुलांबरोबर आहे. जर मुलं एन्जॉय करत असतील अभ्यासाला, तर कधीच त्यांना ते बर्डन वाटणार नाही. आता सध्या ते बर्डन आहे त्यांच्यावरती आणि खूप प्रेशराईज असतात ते. त्यांना कळतच नाही हे काय करावं, ह्याचं पुढे काय होणार आहे. आपण जेव्हा अभ्यास करून आज एका पर्टिक्युलर पोझिशनला आहोत, त्यामुळे आपल्याला अभ्यासाचा इम्पॉर्टन्स माहिती आहे. दॅट इज द वे वी पुश स्टुडंट्स फॉर दॅट. वी पुश आवर चाइल्ड फॉर दॅट. बट पुश करताना ते प्रेशर नको वाटायला. एक असं असावं की आपण त्यांना काहीतरी अट्रॅक्टिव्ह असं काहीतरी दाखवतोय, की त्यांना असं काहीतरी दाखवतोय की तुझं फ्युचर किती ब्राईट आहे त्याच्यात. आणि ते त्यांना व्हिज्युअलाइज जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत ती गाडी पुढे जाणार नाही. सो दॅट व्हिज्युअलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचबरोबर सर्वात मेजर ड्रॉबॅक हा ट्रेडिशनल एज्युकेशन मधला आहे, ते म्हणजे रिमेंबरिंगचा. पूर्णपणे आपला जो पूर्ण एक 1 इयर असतो, तो 1 इयर आपण काय करतो अकॅडमिक इयर मध्ये, फक्त घोकम पाठ केली जाते. हे पाठ कर, 10 वेळा पाठ कर, 10 वेळा लिहून काढ. पण रिकॉलिंगचं जी प्रोसिजर आहे ती आपल्या कुठल्याही एज्युकेशन सिस्टम मध्ये नाहीये. हे खूप दुर्भाग्याची गोष्ट आहे की 2020 मध्ये सुद्धा ही टेक्नॉलॉजी आताची नाहीये, रिकॉलिंगची फार पहिली आहे, पण ही युटिलाइज बिलकुल होत नाही. नॉट इव्हन अकॅडमिक अँड स्कूल स्ट्रक्चर, पण ट्युशन क्लासेस, कोचिंग क्लासेस कितीही मोठे असो, त्यांना सुद्धा तुम्ही जर अगदी बेधडकपणे विचारलं, सी माझ्या मुलाला मी ट्युशन क्लास, स्कूलमध्ये, कोचिंग क्लासमध्ये टाकलंय, यू आर द टॉप मोस्ट कोचिंग क्लासेस, मला सांगा माझा मुलगा रिकॉल करतो का? तर ते म्हणा मॅडम हे काय, आम्हाला काय माहिती नाहीये. सो दिस इज व्हॉट इज अ बेसिक थिंग. ना ह्याचं एक सिम्पल एक्झाम्पल मी देते, खूप टेक्निकल वाटत असेल तर. आपलं साधारण उदाहरण घ्या. आपण बरेचसे मूवीज, सिरियल्स बघतो. सो कधीही त्याला आपण पाठ करायला जातो का? नाही, ह्या मूवीला आपण पाठ करूया, म्हणजे ते 3 तासाची मूवी संपली, त्याच्यानंतर मग मला ते रिमेंबर करायला पाहिजे कोणाला सांगायला. असं होतं का अर्चना मॅडम? तुम्ही कुठले असे मूवी पाठ केलेत किंवा सिरियल्स पाठ केलेत का? हो, नाही बरोबर आहे. व्हिज्युअलचा इफेक्ट तो आपोआप राहतो लक्षात. बरोबर आहे. व्हिज्युअलचा पण राहतो आणि मॅडम सर्वात मेन गोष्ट आणि म्हणजे वी टेक फन इन दॅट. येस, आपल्याकडे येस. ऑलमोस्ट अराउंड मला वाटतं 100 ऑफ चॅनल्स असतील आणि 100 ऑफ चॅनल्स मध्ये खूप ऍक्टिव्हिटीज, म्हणजे खूप चांगले कंटेंट्स पण असतील. पण खास करून लोक कॉमेडीच्या चॅनलला जातात किंवा न्यूज चॅनल मध्ये पण, त्याच्यात पण जर का काही असेल, कोणाचं काय प्रकरण दाखवत असेल ते इंटरेस्टिंग वाटतं. आणि ते आपण एक नुसती हेडलाईन पण बघू, पण ते दिवसभर नाही तर महिनाभर लक्षात राहतं. कारण का? ते आपण रिमेंबर करत नाही, ते रिकॉल करतोय आपण सतत. पटकन काही आठवलं की रिकॉल करून सांगतो, अरे हा त्याचं ना मला माहिती आहे. दिस इज व्हॉट द सेम टेक्नॉलॉजी नीड्स टू बी युज्ड फॉर अवर स्टुडंट्स. मुलांबरोबर नेमकी तसंच घडलं पाहिजे, पण ते घडत नाहीये, कारण रिकॉलिंग ही टेक्नॉलॉजी अजून शिकवली जात नाहीये कुठेही. त्याच्यामुळेच आम्हाला हे ब्रेन सायन्स टेक्नॉलॉजी थ्रू ही जी कन्सेप्ट आहे आम्हाला आता परत इव्हॉल्व करावी लागली. त्याच्यामुळेच मुलांचं किती प्रगती होऊ शकते हे रिअलायझेशन परत आम्हाला एकदा, आता आधीच आम्ही ऑफलाईन मोड मध्ये करत होतो, पण ऑनलाईन मोड मध्ये पण आम्हाला ती गरज वाटली, कारण आता तर मुलं जास्तच प्रेशर मध्ये असतात. आता मुलांसमोर एवढं मोठं चॅलेंज आहे की दिवसभर ते मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊन त्यांना ते ऑनलाईन स्टडीज करावे लागतात. बट अगेन द आन्सर रिमेन सेम. काय मिळणार आहे मला हे सगळं करून? त्यांना अजूनही त्याबद्दल माहिती नाहीये. इव्हन गेटिंग एक्सपेक्टेड रिझल्ट, पालकांना खूप एक्सपेक्टेशन असतात की मुलांनी 90% काढावे, 99% काढावे. बट तरी मुलांना विचारलं का की तुझी काय इच्छा आहे? जो 40% पण खुश असेल तर आपण त्यांना अप्रिशिएट करणं गरजेचं आहे. मध्ये एक आर्टिकल माझ्या आईने वाचून दाखवलं की नॉर्मली आपला कल काय असतो, ज्या गोष्टी नाही केल्या त्याच्यावरती असतो. एक मुलगा एक प्रगती पुस्तक घेऊन होता, त्याच्यामध्ये त्याने 10 सब्जेक्ट्स पैकी 9 सब्जेक्ट्स मध्ये खूप चांगले मार्क काढलेले असतात, पण 10व्या सब्जेक्ट मध्ये मार्क काढलेले नाहीत, कमी. तर ते पालकांनी 9 सब्जेक्ट सोडून 10व्या सब्जेक्ट वरती बोट ठेवून विचारलं, ह्याच्यात का कमी काढलेस? ह्याच्यामुळे तुझे टक्के कमी आले. सो मुलांची अपेक्षा होती, अरे जे मी 9 केलं त्याचं अप्रिसिएशन तरी द्या, म्हणजे मी 10व्यासाठी अजून मेहनत केली असती. पण पुढच्या वेळी त्याचा रिझल्ट मे बी तो 9 मध्ये कदाचित नसेल, 10व्या मध्येच पास होईल, असंही असू शकतं. सो दिस इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड द सायकोलॉजी ऑफ अ चाइल्ड. ओके. त्याचबरोबर हेही गरजेचं की आपल्या मुलांची सेल्फ लर्निंग एबिलिटी किती आहे. धक्का स्टार्ट गाडी जास्त वेळ चालू राहणार नाही जोपर्यंत स्वतःला शिकावंसं वाटत नाही. आणि हे कुठलेही एज ग्रुप असू दे, नॉट इव्हन अ चाइल्ड, इव्हन अ चाइल्ड ऑब्झर्व्स अस. आपल्यात पण ती सेल्फ लर्निंग एबिलिटी असेल तर आपल्याला ऑब्झर्व करून तो स्वतः पण पुस्तक घेऊन बसून अभ्यास करेल किंवा ऑडिओ व्हिज्युअल स्वतः शोधेल,
नावडेज किड्स आर व्हेरी स्मार्ट. युट्यूब वरती जाऊन पण ते वेबसाईटवर जाऊन सर्च करू शकतात, पण ते आपल्यालाही ऑब्झर्व करतात की आपण कसल्या पद्धतीचं लर्निंग करतोय ते पण आहे, आणि त्याच्याप्रमाणे ते स्वतः सेल्फ लर्न करायला सुरू करतात. अजून एक सर्वात मोठा प्रॉब्लेम कॉन्सन्ट्रेशन. मुलांचं कॉन्सन्ट्रेशन नसतं, आणि दिस इज ऍक्च्युअली अ व्हेरी सायंटिफिक कन्सेप्ट. मुलांचं कॉन्सन्ट्रेशन नसतं कारण त्यांची शिकण्याची जी स्किल आहे किंवा आपण म्हणू शकतो जी लर्निंग स्टाईल आहे ती प्रत्येकाची वेगळी असते, त्याच्यामुळे त्यांचं ते कॉन्सन्ट्रेशन नसतं. त्याशिवाय हॅव अ फुल कॉन्फिडन्स. मुलांना जोपर्यंत स्वतःला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत कोणीही किती पुश केलं, कुठल्याही कोचिंग क्लासमध्ये टाका, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत टाका, तरी सुद्धा रिझल्ट तोच येणार जो मुलांना हवा आहे. मुलं तेवढंच परफॉर्म करणार जेवढं त्यांना वाटतं. ऑन द स्पॉट एक्झामिनेशन हॉलमध्ये जाऊन ते तेवढंच करू शकतात जेवढं त्यांच्याकडे, म्हणजे आपण म्हणू शकतो जेवढं त्यांनी स्वतः आत्मसात केलं, जेवढं त्यांना वाटतंय आणि त्यांनी लर्न केलं ते तेवढंच रेप्लिकेट करू शकतात, त्याच्या पलीकडे नाही. आपण लाख म्हणू की त्यांनी पूर्ण दिवस रात्र बसून अख्खं बुक वाचून काढलंय आणि त्याने ते एन्जॉय केलंय, त्याने किती ते म्हणजे आपण म्हणू रिमेंबरिंग केलं, पण रिकॉलिंग किती करू शकतो ह्याच्यावरती त्याचा वर्क झालेला नाहीये, कारण त्याला कोणी सांगितलंच नाही की बाबा रिकॉलिंग कसं करतात. त्याशिवाय ऍटिट्यूड टुवर्ड स्टडी, एक्झाम अँड स्कूल, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. की मुलांचा ऍटिट्यूड कसं आहे. आपण म्हणतो अरे स्टडी इम्पॉर्टंट आहे, एक्झाम इम्पॉर्टंट आहे, शाळा इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्या दृष्टीने तरी विचार करा की काय आहे. त्याला हा प्रश्न सतत पडतो, काय इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बोलता म्हणून इम्पॉर्टंट आहे की खरोखर माझ्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे, आणि आहे तर सांगा कसं इम्पॉर्टंट आहे. हाऊ कॅन आय एन्जॉय दिस थिंग अँड हाऊ इट इज युजफुल फॉर माय फ्युचर. इट्स अ व्हेरी बिग क्वेश्चन फॉर देम. सो हिअर वी हॅव दिस स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन मास्टर एज अ प्रूव्हन सिस्टम. आम्ही थाउजंड पेक्षा जास्त स्टुडंटला ट्रेन केले इंटरनॅशनली, आणि ऑफकोर्स इंडियामध्ये तर प्रश्नच नाहीये, कारण ह्याच्यासाठी आम्ही जे आहे बघायला गेलं तर एक स्टॅटिस्टिक्स काढलेलं आहे. स्टॅटिस्टिक मध्ये क्लिअरली म्हटलं जनरली जे आहेत अप टू 8th स्टँडर्ड पर्यंत जी मुलं पास होतात, आणि त्याच्यानंतर सुद्धा मॅक्झिमम स्टुडंट्स हे ट्युशन्सच प्रिफर करतात, आणि स्टुडंट नसून ऍक्च्युअली पॅरेंट्स प्रिफर करतात. आय एम रिअली सॉरी, तो स्टेटमेंट असाच असला पाहिजे की पॅरेंट्स ट्युशन प्रेफर करतात, कारण ते खूप आपण म्हणू शकतो बिझी असतात त्यांच्या शेड्यूलमध्ये, त्यांना वेळ नसतो अभ्यास घ्यायला, अभ्यासाकडे लक्ष द्यायला. काही विचारलं तर एक काम कर, ट्युशन टीचरला विचार, तुझ्या स्कूल टीचरला विचार, असं म्हणून आपण मोकळं होतो. पण मुलांना अपेक्षा असते की तुम्ही माझे आहात, तर मला काही डाऊट असेल तर तुम्हाला विचारायला पाहिजे, आणि तुम्ही तेवढा तरी टाइम माझ्यासाठी काढला पाहिजे. सो तिथे सुद्धा एक आपल्याला लूप होल दिसतो. ओके, हिअर वन मोर थिंग इज देअर. आपण खूप हाय फी स्ट्रक्चर असलं तरी सुद्धा काही लोक प्रिफर करतात, किंवा काही पॅरेंट्स आहेत ज्यांची मुलं खरंच हुशार आहेत पण त्यांचे तेवढे अफोर्डेबिलिटी नसते. सो अगेन त्याच्यामुळेही मुलं जे पुढे जाऊ शकत नाही. सो ह्याच्यात बरेचसे आपण म्हणू शकतो प्रोज अँड कॉन्स आहेत. नो स्किल डेव्हलपमेंट, स्किल वरती आपला कुठलाही सिलेबस काम करत नाही टिल नाव. म्हणजे 2020 आलं तरी अजून आहे, मी सिलेबस चेक केलेत, अजूनही कुठलाही असा सिलेबस नाहीये जे त्यांना स्किल कसं डेव्हलप करतात ते शिकवतात. फक्त सांगितलं बाबा हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्स, मॅथ्स हे सगळं पाठ करायचंय. इवन मॅथ्स इज सच अ ब्युटिफुल थिंग. त्याच्यातनं तुम्ही इतकं फन घेऊ शकता, त्याच्यातनं इतके एक्सपेरिमेंट करू शकता. म्हणजे आम्ही स्वतः एक पास्कल ट्रायंगल मध्ये काम केलं जे गिनेस वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये रजिस्टर झालं. डॉक्टर मोहन पाखरे आहेत, त्यांची ते थिअरी आणि पूर्ण रिसर्च आहे. सो दिस इज व्हॉट मॅथ्स कॅन बी अ फन. पण ते मुलांना एक बर्डन दिल्यामुळे त्यांना ते आवडत नाही. स्ट्रगलिंग टू गेट जॉब, एवढं सगळं तुम्ही करून नंतर मग मुलं जेव्हा जॉबला जातात तेव्हा ऑफकोर्स त्यांच्या समोर एक क्वेश्चन मार्क असतो की मला अजूनही भीती वाटते. आणि असं नाहीये की कमी मार्क काढणाऱ्या मॅडम, हे असं आहे ना की जे 90% काढलेली जी मुलं आहेत त्यांना जेव्हा ऑन द स्पॉट रेझ्युम लिहायला सांगतात ते तरी घाबरतात. हो बरेचसे बरोबर असे आहे, कारण प्रॅक्टिकल नॉलेज नसतं ना. बरोबर आहे. प्रॅक्टिकल नॉलेज थिअरेटिकल नॉलेज नसतं. आहे. बरोबर आहे. थिअरेटिकल, दॅट येस इज वाय फॉर स्किल येस. डेव्हलपमेंट. आफ्टर सी जे हा ग्रॅज्युएशन केल्यानंतरही पुढे काय करू हा प्रश्न त्यांना पडतो. खरं आहे, कारण हो जे पाहिजे 100%. प्रॅक्टिकल नॉलेज ते नसतं. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि ऍक्च्युली हे तेच सर्वात मोठा लूपहोल आहे की त्यांनी कुठलं येस. करिअर घ्यावा हा त्यांच्या इंटरेस्ट एरिया प्रमाणे असावा. आणि तर हा तेव्हा एवढं एज्युकेशन जर त्यांच्यासमोर क्वेश्चन मार्क असेल ना, सो इट इज अ व्हेरी बिग ड्रॉबॅक. आणि तेव्हा आपण केलेली इन्व्हेस्टमेंट इज समथिंग, म्हणजे ती वेस्ट आहे पूर्णपणे. पण तरी आपण मुलांना दोष देतो, तुझ्यामुळे पैसे फुकट गेले बघ. इट्स नथिंग. त्यांना माहिती पण नाहीये, पैसे पण काय माहिती नाही आणि काय नाही, त्याची कसली व्हॅल्यू नाही त्यांच्यासाठी. त्यांना फक्त व्हॅल्यू की माझ्या पालकांनी मला समजून घ्यावं, मला काय करावं असं वाटतं. देअरफॉर आय रिअली ऍडमायर फ्यू पिक्चर्स. जसं 3 इडियट पिक्चर आहे तो अक्षरशः म्हणजे आपण जोक म्हणून बघतो,
पण बरेच सिरियस कॉन्सेप्ट त्याच्यात आहे. पण अगेन वी सी मूवी अँड वी फॉरगेट इट. बाकी सगळं त्याच्यातलं लक्षात राहणार, पण जसं त्याने म्हटलं काबिलियत के पीछे भागो आणि सक्सेस तुमच्याकडे येणारच येणार. हे एक स्टेटमेंट सोडून बाकी सगळे स्टेटमेंट सगळ्यांनी पाठ केलेले आहेत. दॅट इज अ बिग राईट ओके. राईट. सो हिअर वी प्रेझेंट जीनियस इंडिया रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. जसं जीनियस इंडिया आहे, ज्यांच्यातर्फे हे टेक्नॉलॉजी पूर्णपणे रिसर्च आणि डेव्हलप केली गेली आहे. अँड ऑफकोर्स वी आर लुकिंग फॉरवर्ड टू सपोर्ट स्टुडंट्स, पॅरेंट्स अँड ऍक्च्युअली ॲज वेल एज टीचर्स ऑल्सो. वी डू टेक टीचर ट्रेनिंग प्रोग्राम्स ऑल्सो. आणि ऑफकोर्स आम्ही बरेच सेमिनार, बरेच वर्कशॉप घेतो आणि सिन्स लास्ट 20 इयर्स पासून हे आमचं जे एज्युकेशन फील्डमध्ये काम चालू आहे. सो हिअर आय प्रेझेंट डॉक्टर मोहन पाखरे, ज्यांच्यासोबत आमची फाउंडेशन असोसिएटेड आहे. सो ही इज अ लाईफ कोच, बिझनेस कोच, NLP कोच, ॲज वेल एज जसं मी म्हटलं त्यांनी स्वतः रिसर्च केलंय पास्कल ट्रायंगलचा. सो ही इज ऑल्सो रिसर्चर अँड मॅथमॅटिशियन. सेल्फ एस्टीम कोच पण आहेत, माइंडफुलनेस कोच अँड ग्राफोलॉजिस्ट, जसं हँडरायटिंग एक्सपर्ट आपण ज्यांना म्हणतो. अँड प्रोफेशनल बॅकग्राऊंड जर त्यांचं अजून बघायला गेलं तर ऑफकोर्स ही इज अ लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन इन मुंबई डिस्ट्रिक्ट, होलिस्टिक लर्निंगच्या अंडर. अँड इव्हन अमेरिकन युनियन ऑफ LLP आहेत. आणि त्याचबरोबर जसं मी म्हटलं आम्ही स्वतः एक गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे, पास्कल ट्रायंगल इन ह्युमन फॉर्मेशन. सो त्याचप्रमाणे अजून बरेचसे त्यांनी स्वतःचे मॅथमॅटिक्स रिलेटेड रेकॉर्ड्स क्रिएट केलेले आहेत. सो टोटल 7 वर्ल्ड रेकॉर्ड जे आहेत त्यांनी क्रिएट केलेले आहेत. ते ऑफकोर्स लिम्का, इंडिया, एशिया असे बरेचसे रेकॉर्ड त्यांच्या नावाने आहेत. सो वी आर वर्किंग विथ सच अ पर्सन ज्याने स्वतःला प्रूव्ह केलंय. आमची फाउंडेशन तेच करते की आमच्या इथे पॅनल मेंबर म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी एक प्रोफेशनलला घेतलेलं आहे, जे त्यांच्या फील्डमधले मास्टरी आहेत. आणि वॉन्ट सच अ काय म्हणू शकतो, आम्हाला असं बेसच असा बनवायचा आहे जिथे तुम्ही एकदा आमच्या फाउंडेशन मध्ये एंटर झाला तर इट शुड बी टोटली लाईक अ हब. तुम्हाला कशाही रिलेटेड बाहेर जायची गरज पडणार नाही. यू विल बी गेटिंग अ एंटायर कम्प्लीट नॉलेज अबाउट इट. सो हिअर इट इज स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन मास्टरी. जसं मी म्हटलं हे पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन असणार, हे बदल नसणार. जसं आपण म्हणतो टेम्पररी कोचिंग क्लासेसमध्ये किंवा कुठेही जाऊन शाळेत जाऊन थोडासा बदलाव दिसतो, तो बदलाव परत रिव्हर्ट होतो. इट्स अ 2 वे प्रोसेस. बट ट्रान्सफॉर्मेशन किंवा परिवर्तन जर म्हटलं तर इट इज ऑलवेज अ 1 वे प्रोसेस. जसं एक बटरफ्लाय सारखं आहे. बटरफ्लायची जी सुरुवात असते कॅटरपिलर पासून, तर जेव्हा तो एक ब्युटिफुल बटरफ्लाय बनतो तो एंटायर ट्रान्सफॉर्मेशन आहे. तो परत म्हणू शकत नाही मला परत कॅटरपिलर बनायचं आहे. त्याच पद्धतीत मुलांना आम्ही डेव्हलप करतो. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एंटायरली युअर चाइल्ड्स अकॅडमिक जर्नी. सो बेसिकली ह्याच्यावरती काय काम करतो तर आम्ही पहिले तर मुलांशी संपर्क साधतो आणि त्यांच्याशी कन्व्हर्सेशन करतो की तुमचा करंट स्टडी पॅटर्न काय आहे, तो आयडेंटिफाय करायला मदत करतो. त्याच्यानंतर त्यांना सेल्फ डिस्कव्हरी प्रोसेसमध्ये टाकतो आम्ही, कारण ते अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला नक्की काय हवंय, तुला काय आवडतं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्याशी कन्व्हर्सेशन करतो. त्याच्यामुळे मग मुलगा स्वतःच उठून बोलतो की हा मला जे आहे जास्त हे आवडत नाही, हा सब्जेक्ट मला आवडत नाही, हे टॉपिक मला टफ जातो, हे मला आवडतं, असं तो कन्व्हर्सेशन करायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे काय होतं त्यांचं मेंटल गोल सेटिंग करायला खूप उपयोगाला पडतं. कारण काही मुलं म्हणतात नाही मी 40%च काढू शकतो, मला जमत नाही, हे सब्जेक्ट टफ आहे, मी कधीच पास होऊ शकत नाही. सो त्यांनी एक मेंटल ब्लॉक ऑलरेडी क्रिएट केलाय. सो तो मेंटल गोल सेटिंग करणं आणि त्यांना डेस्टिनेशन दाखवणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्यांचे जे नॉन सपोर्टिव्ह थॉट्स आणि बिलीफ्स त्याला पण इरॅडिकेट करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. त्यांना हे रिअलायझेशन करून देणं गरजेचं आहे की एव्हरी चाइल्ड इज अ जिनियस अँड एव्हरी चाइल्ड इज व्हेरी युनिक बाय इटसेल्फ. कंपॅरिझन ऍक्च्युली मी तर म्हणेन पालकांना खरंच आव्हान आहे माझ्याकडनं की तुम्ही प्लीज कम्पेअर करू नका की त्याचा मुलगा बघ, त्याची मुलगी बघ. तुमचा जो मुलगा किंवा मुलगी आहे इट्स म्हणजे म्हणू शकतो देवाने स्वतःला प्रत्येकाला एक युनिक कॅपेबिलिटी दिली आहे. सो म्हणजे कंपॅरिझन नक्कीच करू नका, नक्कीच मी सांगेन. आणि ऑफकोर्स ह्याच्यामध्ये जसं म्हटलं इफेक्टिव्ह ऍक्शन प्लॅन. तुमच्या मुलाकडे स्वतःकडे पूर्ण कंट्रोल देणं गरजेचं आहे त्याच्या लाईफचं. मी असं नाही म्हणत की तुम्ही त्यांना फ्रीडम द्या पूर्णपणे. यू टेक अ स्टँड की तुम्ही लक्ष ठेवा की काय चाललंय काय नाही चाललंय, पण त्याचं व्हेइकल त्याला चालवू द्या. आणि ते चालवण्यासाठी ऑफकोर्स त्याला एक प्लॅन देणं गरजेचं आहे. तो प्लॅन आमच्या या स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन मास्टरी थ्रू आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. आणि विच इज व्हेरी मच म्हणजे आपण त्यांना प्लॅन देताना पण ते त्यांच्या कम्फर्टेबिलिटीने बघतो. असं नाही की हा चल जसं बाकीचे म्हणतात तसं आम्ही पण तेच म्हणणार हेच कर, असं नाहीये. त्यांना आम्ही विचारतो त्यांच्यावर, जेव्हा वरचे काही प्रोसेस आम्ही क्लिअर करतो
त्याच्यानंतर त्यांना तो ऍक्शन प्लॅन दिला जातो. आणि ऍक्शन प्लॅन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एव्हरी वन्स लाईफ. इव्हन मोठ्यांना पण तितकंही गरजेचं आहे ते. आपण ऍज अ पॅरेंट्स डिमांड करतो, तुला 90% काढायचे आहेत, कसे काढायचे आहेत, काय करायचंय, ते कधीही सांगितलं जात नाही. ते तुझ्या स्कूलमध्ये विचार, क्लासेसमध्ये विचार, मी पैसे दिलेत, विषय क्लोज. अशा पद्धतीचं कन्व्हर्सेशन आम्ही ऐकलंय पॅरेंट्स कडनं. अँड इट्स, आय डोंट नो म्हणजे मी काय बोलावं त्याला. आय डू अंडरस्टँड पॅरेंट्स म्हणून खूप असतात प्रॉब्लेम्स, बट एक मूल आपण जन्माला घालतो त्याच्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी विसरून काहीतरी थोडं एक आपल्या पूर्ण 24 तासातनं 1 तास तरी द्यायला हरकत नाहीये. कारण शेवटी तो एक असा जीव आहे ज्याच्यासाठी आपला जीव घुटमळतोय. सो ऑफकोर्स इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जसं मी म्हटलं, वी एंटायरली सी अपॉन सायंटिफिक स्टडी मेथड्स. ट्रेडिशनल मेथड जर वर्कआउट होत असते तर सरांना एवढी रिसर्च करायची गरजच पडली नसती. ट्रेडिशनल मेथड वर्क होत नाहीये, कारण ट्रेडिशनल मेथड जे मी हिस्ट्री शिकली ते अजूनही जी पोरं तीच हिस्ट्री शिकतायत. आणि अगेन दे डोंट नो त्या हिस्ट्रीचं मी काय करू. इंटरव्ह्यूला गेल्यावर कोणी मला हिस्ट्रीच्या रिलेटेड एकही गोष्ट विचारत नाही, पण मी सगळे इयर्स पाठ करते. हे युद्ध कधी झालं, हे युद्ध कोणाबरोबर झालं, आणि ते युद्ध मी माझ्याशीच करत असते. सो दॅट इज द मेन थिंग, की आपल्याकडे जे आहे सिलेबस त्याच्यामध्ये ठीक आहे, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्याला इंडियाची हिस्ट्री आणि जे जे काही काम केलेलं आहे इतके वर्षांनी ज्या लोकांनी, त्यांचा ऑफकोर्स आम्हाला कौतुकपणे अभिमान आहे. बट इन दॅट ऑल्सो इन्क्लूड सर्टन सिलेबस जे आत्ताच्या काळामध्ये गरजेचं आहे. आणि ते ऑफकोर्स एज्युकेशन डिपार्टमेंटला मेल टाकून सगळं करून बघितलंय, बट इट वुड रिअली टेक टाइम. सो आम्हीच विचार केला, वाय नॉट वी स्टार्ट समथिंग, जेणेकरून आपण हे इफेक्टिव्हली मुलांपर्यंत, पॅरेंट्स पर्यंत पोहोचवू शकतो. अँड अल्टिमेटली इट गिव्स यू द रिझल्ट. हे पूर्णपणे एक मुलगा सेल्फ इमेज क्रिएट करू शकतो. दॅट इज व्हॉट, की तो स्वतः त्याच्या व्हेकलचा एक प्रॉपर चालक बनू शकतो, ड्रायव्हर बनू शकतो. त्याच्याकडे सर्व टूल्स किट असणार. त्याची गाडी जरी बंद जरी पडली, त्याला माहितीये कुठला पाना काढून त्याला गाडी चालू करायची आहे, किंवा कुठला एखादं त्याच्यामधला पार्ट आहे तो वर्कआउट होत नाही, त्याला स्वतःला अनालायझेशन कळणार की हा इकडे मला प्रॉब्लेम आहे. आणि मग तो कन्व्हर्सेशन मध्ये येणार. ते गरजेचं आहे. काही मुलं खूप शांत असतात, सांगत नाही, किंवा काही मुलं लगेच इरिटेट होतात. असे वेगवेगळे प्रत्येकाचे बिहेवियर असतात, पण त्या बिहेवियरच्या मागचं कारण समजणं तितकं गरजेचं आहे. ओके, सो दिस एंटायरली इज अ 5 days कोर्स, जे ऑफकोर्स एव्हरीडे असणार. आणि ह्याच्यात मिनिमम तुम्हाला एक 45 minutes to 1 hour असणार, आणि हे कम्प्लिटली ऑनलाईन असणार. आणि हे कम्प्लिटली जे 1 year ऍक्सेस असणार या कोर्सचा. सो त्यांना अनलिमिटेड टाइम ते रिव्हिजन्स करू शकतात त्या पोर्टलवर जाऊन. ओके, देन ह्याच्यात अजून एक, जसं मी म्हटलं, मेन कन्सेप्ट पर्सनलाइज लर्निंग सिस्टम. हे जे मी म्हटलं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जसं मी एक्झाम्पल दिलेलं थोड्या वेळापूर्वी, माझ्या आईचा स्टडी पॅटर्न वेगळा आहे, तसंच माझा वेगळा आहे. तसंच प्रत्येक मुलांचं जे व्हिज्युअल, ऑडिटरी आणि कायनेस्टिक असे 3 वेगवेगळे, म्हणजे एवढे तरी अजूनपर्यंत त्यांनी जे ब्रेन सायन्स टेक्नॉलॉजी थ्रू प्रूव्ह केलेलं आहे की कुठलंही लर्निंग असो, लहान मुलगा असो किंवा मोठा माणूस असो, हे त्यांचे 3पैकी एक कुठलं तरी लर्निंग स्टाईल असतं. काही ऑडिओ व्हिज्युअल थ्रू शिकतात, काही फक्त जे फील थ्रू शिकतात, काही नुसतं ऐकून शिकतात. असं बरेच कॉम्बिनेशन असतात. ह्याला आपण पर्सनॅलिटी बेस्ड म्हणतो. त्याप्रमाणे त्यांचं थॉट प्रोसेस, त्याप्रमाणे त्यांचं लर्निंग स्टाईल हे डेव्हलप होतो. आणि एकदा ही तुम्हाला त्यांची लर्निंग सिस्टम किंवा पॅटर्न कळलं ना, मग इट्स व्हेरी सिम्पल फॉर देम. त्यांनाही कळतं, अरे हा मला वाचूनच कळतं, किंवा मला जे आहे ऐकूनच कळतं. सो मग त्या पद्धतीने त्याचा लर्निंग स्टाईल डेव्हलप होत जातो. आणि मग त्याप्रमाणे जितके पण प्रॉब्लेम्स येतात ते ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होणार. आणि हा लर्निंग स्टाईल कुठेही वापरला जातो, कारण सिम्पल आहे, हे आपल्याला लहानपणापासून जे आपल्याला ही बाय बर्थ स्टाईल मिळालेली आहे. सो ऑफकोर्स हे तुम्ही जसं म्हणू शकता, घरी तर ऑफकोर्स उपयोगाचं आहे, पण पुढे जाऊन जेव्हा तो जॉबला किंवा बिझनेस काही करेल तेव्हा सुद्धा ही स्टाईल त्याला कळलेली, की मला ह्या पॅटर्न मध्ये अभ्यास होतो, की ह्या पॅटर्न मध्ये मला गोष्टी कळतात. तर त्याच पॅटर्न मध्ये तो पुढे आपलं काम करू शकतो, दॅट टू सक्सेसफुली. नेक्स्ट, स्टुडंट टाइम टेबल फॉर्म्युला. इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आपण कितीतरी वेळा टाइम टेबल बनवतो, पण टाइम टेबल बनवलेलं फॉलो किती होतं, दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कधीच फॉलो होत नाही. सुरुवातीचे एक 4-5 दिवस फॉलो होतं, आणि नंतर मग परत टाइम टेबल बाजूला जातं, आणि नंतर आपल्याला पाहिजे तसंच आपण करतो. सो इथे प्रॉपरली त्यांना टाइम टेबलचा एक फॉर्म्युला दिला जातो, त्याप्रमाणे ते टाइम टेबल स्वतःच क्रिएट करणार अकॉर्डिंग टू देअर कम्फर्टेबिलिटी. अगेन सायंटिफिक स्टडी सिस्टम, काही सायंटिफिक टूल्स आणि टेक्निक्स आहेत ज्याच्या थ्रू त्यांना अभ्यास कसा करायचा. जसं मी म्हटलं, रिकॉलिंग जी कन्सेप्ट आहे ती आम्ही ह्याच्यामध्ये घेतो,
की रिमेंबरिंग ठीक आहे, पण रिकॉलिंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यावर रिमेंबरिंग त्याला लक्षात नाही राहत. रिमेंबरिंगचं कसं होतं, एक लिंक असते. तुम्ही एखादा शब्द जरी त्याच्यातला विसरला तर पूर्ण लिंक तुमची जाते आणि मग मुलगा एकदम म्हणजे म्हणू शकतो टेन्शन मध्ये येतो. मग त्यावेळी त्याला अजूनच ब्लँक व्हायला होतं. मग जर रिकॉलिंगची टेक्निक जर त्यांना शिकवली तर इट वुड बी व्हेरी व्हेरी हेल्पफुल फॉर देम. रिकॉलिंगमुळे त्याला ऑटोमॅटिक कळणार की हा हे अशा पद्धतीने प्रश्न वाचला तर त्याच्यात काही शब्द असे असतात, प्रश्नामध्येच उत्तर असतात आपण म्हणतो, ती टेक्निक त्यांना कळते की हा ह्या एका शब्दाने त्याला सगळं रिकॉल व्हायला चालू होणार की अरे हा हे असं उत्तर आहे. आणि ही विल बी व्हेरी कॉन्फिडेंट ड्युरिंग दॅट एक्झाम. मग कितीही कठीण पेपर असो, ही विल इझिली सॉल्व दॅट. सो वी वॉन्ट द कम्फर्टेबिलिटी फॉर स्टुडंट्स. त्यांना प्रेशर कधीच वाटू नये कसलंच. दे शुड एन्जॉय इच अँड एव्हरीथिंग. त्याचबरोबर त्यांना वैदिक मॅथमॅटिक्स मास्टरी शिकवली जाणार. म्हणजेच आपले जे 16 सूत्र आहे वेदामधले, त्याप्रमाणे त्यांना वैदिक मॅथमॅटिक्सची ट्रेनिंग दिली जाणार, जेणेकरून कुठली स्पर्धा परीक्षा मधले जे पण प्रॉब्लेम्स असतात ते इझिली सॉल्व्ह करू शकतात. आणि पर्यायाने जसं मी म्हटलं, खास करून हे मॅथ्स साठी उपयोगाचं, तर त्यांचा मॅथ्सचा जो फिअर आणि फोबिया आहे तो ऑटोमॅटिकली निघून जातो. इट वुड बी व्हेरी हेल्पफुल फॉर देम की ज्यांना मॅथ्सची खूप भीती आहे, त्यांचा हा सायकोलॉजिकल इश्यू आहे. मॅथ्सची भीती म्हणजे काय नाही, एकदा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि मे बी कोणीतरी ओरडलं चुकीचं आहे म्हणून, हे काय असं सॉल्व्ह करतात का, तुला एवढं साधं कळत नाही का, तर ऑटोमॅटिकली ती निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये होत जाते की मला जमत नाही, हे कठीण आहे, मला नाही जमणार. दॅट इज द थिंग. तर ही कुठेतरी आपण एन्व्हायरमेंट त्यांना तसं देत जातो आणि हे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. असं शक्यच नाहीये की कुठल्या मुलाला बेसिक मॅथ जमणार नाही. आरामात जमणार. त्याच्यासाठीच आम्ही पास्कल ट्रायंगलचा हा जो काय वर्ल्ड रेकॉर्ड क्रिएट केला, त्याच्यामध्ये सरांनी खूप सिम्पल टेक्निक्स दाखवलेत, ज्याने मॅथ्स कोणीही अगदी आता सुद्धा जे माझ्या वयात आहेत त्यांना पण मॅथ्सची भीती, त्यांची पण मॅथ्सची भीती निघून जाऊ शकते. अशा पद्धतीत हे आपण म्हणू शकतो प्रूव्हन सायंटिफिक टेक्नॉलॉजी त्यांनी बनवलेली आहे. सो ह्याच्यात पण आम्ही काही एनएलपी टेक्निक्स यूज केले, जेणेकरून मुलं खूप कम्फर्टेबिलिटीला जाणार मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. त्यांना ते मॅथ्स एक फन वाटणार आणि ते अजून बघणार अजून कशा कशा पद्धतीत सॉल्व्ह करू शकतो, ते स्वतः अजून इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह होणार. सो अजून एक प्रोग्राम ह्याच्यामध्ये आम्ही घेतलाय जे परिवर्तन. जसं मी मगासपासून एक शब्द सारखं वापरते, परिवर्तन. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. की मुलांच्या लाईफमध्ये हा जो काय परिवर्तन येईल तो त्यांच्या लाईफसाठी खूप उपयोगाचा असणार. त्याच्यानंतर लाईफ मधले जे काही डिसिजन्स ते घेणार खूप कॉन्फिडेंटली घेणार, कारण त्यांना माहिती आहे त्याचे प्रोज आणि कॉन्स काय. सो इवन वी हॅव अ स्पेशल प्रोग्राम 90 डेज चॅलेंज प्रोग्राम, ज्याच्यामध्ये त्यांना लाईफ चेंजिंग ब्रेन सिक्रेट सांगितले जातात. थोडक्यात एनएलपीचे काही गोष्ट त्याच्यामध्ये आहेत, जसे ते न्यूरोप्लास्टिसिटी आहे, बिलीफ सिस्टम आहे. बिलीफ सिस्टम प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इवन इन, मी सांगतो की जे एडल्ट्स आहेत, पॅरेंट्स आहेत, टीचर्स आहेत, त्यांच्या लाईफ मध्ये पण खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत या. बिलीफ सिस्टम एक अशी सिस्टम आहे की आपण एखाद्या गोष्टीचा म्हणजे आपण म्हणतो ना घर करून बसली ती गोष्ट आहे, गृहीत धरतो की हे असंच असणार, माझ्या बाबतीत असंच होणार, हे असंच असतं. सो दिस इज समथिंग, हे जोपर्यंत हा वॉल ब्रेक होत नाही, आणि बिलीफ सिस्टम आपण एक त्याला अजून एक चांगलं वर्ड म्हणू शकतो की त्या कम्फर्टेबिलिटी मध्ये आपण जातो की हा हे आपला कम्फर्ट झोन आहे, ह्याच्या बाहेर गेले की काहीतरी होईल. सो असं आपण एक आवरण जे तयार करून देतात ते तोडणं खूप गरजेचं आहे, त्याच्याशिवाय आपली पुढे प्रोग्रेस होत नाही. सो इवन वी वी डेव्हलप सर्टन टेक्निक्स आणि आम्ही त्यांना प्रोग्रामच असा देतो, इट इज अ कम्प्लीट चॅलेंज, जेणेकरून ते कायम अनस्टॉपेबल बनतील. जसं आता सुद्धा कोविड आहे किंवा आपण म्हणू शकतो लॉकडाऊनवर लॉकडाऊन वाढत चाललंय. इवन पॅरेंट्स आर व्हेरी मच इन टेन्शन की पुढे काय होणार, एज्युकेशनचा काय होणार. इवन माझा पण 4.5 वर्षाचा मुलगा आहे, नर्सरी कंप्लीट झाली, पण आय डोंट नो त्याचं ज्युनियर केजी होणार आहे की नाही होणार आहे की काय. एवढ्या सगळ्या चॅलेंजेस असून पण चॅलेंजेस येतच राहणार, बट आपल्याला अनस्टॉपेबल राहणं खूप गरजेचं आहे, कारण स्टॉप होऊन पण रिझल्ट नाहीये. मी कायम माझे जेवढे पण फेसबुक लाईव्ह किंवा जेवढे झूम सेशन्स घेते, मी प्रत्येकाला तेच सांगते, जी काही असेल, जे तुमच्या समोर आव्हान की जे तुमच्या समोर एखादा सेमिनार प्रेझेंट होत असेल, त्याला तुम्ही काय करा, एक नोट डाऊन करा आणि तिथे तुम्ही नेहमी प्रॉफिट अँड लॉस या गोष्टी लिहा की ह्याच्यात आपल्याला किती फायदे आहेत हे फाइंड आउट करा आणि त्याच्यामधनं आपल्याला काही नुकसान आहे की नाही हे फाइंड आउट करा. सो ऑटोमॅटिकली विल गेट रिझल्ट की नुकसान काही नसतं, आपल्या पूर्ण विचारसरणीवरती असतं की काय आहे. सी जे अजूनपर्यंत जे काय मी आता सांगितलं, अजूनपर्यंत त्याच्यात मला नुकसानीचं एकही गोष्ट दिसली नाही, कारण दिस टेक्नॉलॉजी इज प्रूव्हन टेक्नॉलॉजी अँड प्लस ह्याच्यात कुठे ना कुठे खरोखर आता ट्रेडिशनल सिस्टम बरोबर आपल्याला ब्रेन सायन्स टेक्नॉलॉजी तितकीच गरजेची आहे मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी, खास करून आताच्या परिस्थितीत.
कारण मुलं आता कम्प्लिटली कन्फ्युज आहेत की अरे मी तेव्हा शाळेत जात होतो आता जात नाहीये, घरी बसून अभ्यास करतो, तर करायचं काय. सो अशा स्थितीमध्ये सुद्धा त्यांना अनस्टॉपेबल ठेवणं गरजेचं आहे ऍज अ पॅरेंट. दिस इज व्हॉट आय फील. ओके. सो ह्याच्याच बरोबर आम्ही जे एक वीकली क्वेश्चन आन्सर सेशन्स ठेवलेले आहेत, मंथली पॅरेंट मीट, ह्याच्याबरोबर जे 50 वीक्स असणार, जे पॅरेंट्स बरोबर डॉक्टर मोहन पाखरे स्वतः कम्युनिकेट करणार. आणि ऑफकोर्स 10 मीटिंग्स असणार जे स्टुडंट्स बरोबर असणार, जिथे स्टुडंट पण त्यांना लाईव्हली विचारणार की सर ह्याच्या रिलेटेड काय डाऊट्स आहेत किंवा त्यांना अजून काही स्ट्रॅटेजी काही हवी असेल. सो कम्प्लीट त्यांना गायडन्स स्वतः डॉक्टर मोहन पाखरे प्रोव्हाइड करणार आहे. आणि ऑफकोर्स ह्याच्यासोबत लर्निंग स्ट्रॅटेजी मास्टर आहे. ह्याच्यात वीकली त्यांना एक स्ट्रॅटेजी भेटणार आहे, म्हणजे टोटल 50 स्ट्रॅटेजीज त्यांना भेटणार. म्हणजेच काय, तर जसं मी मगाशी एक्झाम्पल दिलेलं, तुमच्याकडे एक टूल किट असेल तर कुठलाही पाना तुम्ही घेऊन तुमचं जे गाडी किंवा जे कुठलं इक्विपमेंट असेल ते ओपन करू शकता. कारण तुमच्याकडे टूल्स आहे, 12 नंबरचा पाना पाहिजे, 14 नंबरचा पाना पाहिजे, सगळे पाने तुमच्याकडे अवेलेबल आहे. एंटायर टूल किट तुमच्याकडे असल्यावर ते ब्रेकडाऊन झाल्यावर कसं त्याला ऑन करायचं ते मुलं स्वतःच्या स्वतः डिसाईड करतात की ओके हे असं झालं तर आपण हे करून बघूया करून. आणि ते स्वतःच्या स्वतः एक्सपेरिमेंट करायला शिकतात. आणि त्याच्यातनं ऑफकोर्स आपण म्हणू शकतो जितकं जास्त ते एक्सपेरिमेंट करत जातील त्यांचं ऑटोमॅटिकली आपण म्हणू शकतो जी आकलन शक्ती आहे ती वाढत जाते. आणि तेच ऍक्च्युअली त्याच्यावरतीच काम करणं खूप गरजेचं आहे. देन ऑफकोर्स द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग माइंडफुलनेस. हे पण आमचं एक 21 डेज चॅलेंज आहे. सो ह्याच्यामध्ये कम्प्लिटली स्पिरिच्युअल इमोशनल डेव्हलपमेंट वरती आम्ही काम करतो. नॉर्मली आपण सगळेजण आहेत 90% फिजिकल एफर्ट्स देतो, स्पिरिच्युअल इमोशनल ह्या गोष्टीवरती आपण देत नाही. कितीही म्हटलं तरी म्हणतात मेडिटेशन करा, खूप कमी लोक करतात. आणि केलं ते पण काही लोक टायमर लावून करतात की 1 मिनिट सांगितलंच आता केलंच पाहिजे, तर एका मिनिटात पण 10 वेळा डोळे उघडून बघत असतील की झालं का 1 मिनिट, झालं का 1 मिनिट, असं असतं. किंवा काही लोक असतात करतात पण 1 मिनिट, पण मनातून पण त्यांचे विचार चालू असतात, अरे मी तिथे कुकर लावलाय, शिटी वाजली आणि नाही ऐकू आली तर काय झालं, तर असं असतं. सो त्यावेळी इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचं कम्प्लीट जो 1 मिनिटाचं जरी मेडिटेशन असेल ते 1 मिनिट कम्प्लिटली तुम्हाला मन स्थिर ठेवणं गरजेचं आहे, एकदम शांत होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इमोशनल मॅनेजमेंट, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आपण क्विकली रिॲक्ट होतो. सो रिॲक्ट पेक्षा रिस्पॉन्स इज अ व्हेरी गुड थिंग. तुम्ही त्या गोष्टीला कसं रिस्पॉन्स देता त्याच्यावरनं पूर्णपणे तुमचं आपण म्हणतो एक संस्कार म्हणतो आपण, ते संस्कार तुमचे डेव्हलप होत जातात. आणि तेच ऑब्झर्वेशन आपली मुलं सुद्धा करतात. सो इव्हन मुलांसाठी पण हा खूप छान असा एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे, ज्याच्या थ्रू त्यांना नॉट ओनली मेंटली ऑफकोर्स ते स्वतःला डेव्हलप करतच जातात, पण स्पिरिच्युअली इमोशनली पण ते स्वतःला डेव्हलप करत जातात. त्याचा प्रॅक्टिकल सेशन्स असतात. सो ते जसे जसे प्रॅक्टिकल सेशन करत जाल त्यांचे एक ऑलराऊंड डेव्हलपमेंट आपण ह्याच्यामध्ये म्हणू शकतो. सो दिस इज अ कम्प्लीट पॅकेज जे आम्ही सध्या ऍज अ म्हणू शकतो जीनियस इंडिया तर्फे किंवा अरुण एज्युकेशन तर्फे आम्ही प्रोव्हाइड करतोय. सो दिस विल बी द एंटायर थिंग विच अ स्टुडंट और अ पॅरेंट विल बी गेटिंग. सो मॅडम ह्याच्या रिलेटेड तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? जस्ट अ सेक. या अजूनपर्यंत जे झालं सेशन त्या रिलेटेड? नाही नाही चालेल, पुढे कंटिन्यू करा, मला आताच काय नाही विचारायचं. ओके ओके. सो करंटली ह्याचं प्री लॉन्च बुकिंग स्टार्ट झालंय. सो नाव ऍक्च्युली बघायला गेलं तर जसं मी म्हटलं या सगळ्यासाठी सरांनी कम्प्लीट एक रिसर्च आणि केलेलं आहे. सो नाव बेस्ड ऑन दॅट ऍक्च्युअली ह्याची कॉस्ट जाते काहीतरी अराउंड 74,000. बट आता इनॉग्रल ऑफर साठी सरांनी हे कम्प्लीट पॅकेज जे आहे, जे 1 इयरचं पूर्णपणे टर्म असणार त्याची, इट विल बी अराउंड 2,000. सो कम्प्लीट पॅकेज त्यांना मिळणार आहे. जसं मी म्हटलं त्याच्यामध्ये सर स्वतः आणि फर्स्ट बॅच ऑनलाईन असल्यामुळे सर स्वतः जे आहेत 1 to 1 कम्युनिकेट करणार आहे मुलांसोबत. सो दॅट इज द मेन थिंग की मी आवर्जून हे सेशन्स का घेते, कारण ऍटलीस्ट ह्याच्यापैकी घ्या नका घेऊ नंतरच्या गोष्टी, पण हे गरजेचे आहेत का पालकांसाठी मुलांसाठी, ह्याचं पण आम्हाला एक फीडबॅक येणं खूप गरजेचं आहे. सो आय डू टेक द सच सेशन. आणि ऑफकोर्स जसं मी म्हटलं मी स्वतः सरांबरोबर काम पण केलंय आणि त्यांच्या पास्कल ट्रायंगल मध्ये जे मी ऍज अ ग्रुप लीडर म्हणून काम केलंय. माझी स्वतःची मॅथ्सची फिअर खूप होती, पण आता ऑफकोर्स मॅथ्स हे फिअर नसून रिअली फन आहे माझ्यासाठी. सो सेम फिलिंग जर मला आता म्हणजे आता माझं एज ऑफकोर्स 35 आहे, या एज मध्ये जर मला तो कॉन्फिडन्स येऊ शकतो तर आपल्या मुलामध्ये तो कॉन्फिडन्स आधीपासून आला तर ऑफकोर्स इट विल बी व्हेरी मच हेल्पफुल फॉर देम.
सो टोटली ह्याच्यामध्ये आम्ही काय बघतो तर ह्याच्यात मेंटल स्किल डेव्हलपमेंट असते, ऑब्झर्वेशन, रिझनिंग, लिस्निंग, एक्सप्रेस कसं करायचं. मुलांना बरेचदा एक्सप्रेशनचा इश्यू असतो, ते एक्सप्रेस करत नाही, तिथे वर्क करणं खूप गरजेचं आहे. अगेन जसं मी म्हटलं, कॉन्सन्ट्रेशन, व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी, अगेन द मोस्ट अंडररेटेड स्किल. क्रिएटिव्हिटी मुलांमध्ये खूप असते, ते करत असतात ऍक्टिव्हिटी, पण त्यांना म्हणे हे काय करतोस तू, असं करून त्यांना प्रत्येक वेळी रोखलं जातं. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्यांची क्रिएटिव्हिटी जशी आहे तशी येऊ द्या, कारण ते त्या पद्धतीने त्यांचा अभ्यासाचा मॉड्यूल किंवा टेक्निक कळते की ते कशा पद्धतीत त्यांचा लर्निंग पॅटर्न सुद्धा त्याच्यातनं कळतो. अंडरस्टँडिंग स्किल, ते कसं गोष्टी अंडरस्टँड करतात. क्युरियोसिटी, अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. कधी कधी ते खूप प्रश्न विचारतात, आपण म्हणतो हे नाही, हे सोड, हे तुझ्या कामाचं नाही. सो त्याच्यामुळे त्यांची क्युरियोसिटी मग कमी कमी होत जाते, त्याच्यामुळे नंतर सुद्धा त्यांना लाईफमध्ये काही गोष्टी येतात तर ते बिलकुल उत्साही नसतात, ते म्हणतात ठीक आहे, एवढं काय खास नाहीये. अँड अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, रिमेंबरिंग आणि रिकॉलिंग. अगेन मी परत म्हणेन, हे सर्वात मोठा कन्सेप्ट आहे रिकॉलिंगचा. रिकॉलिंग वरती अजूनही कोणीही कुठलाही स्टडी केलेला नाहीये आणि कोणाला माहिती पण नाही की रिकॉलिंग अशी कन्सेप्ट असते. प्रत्येक जण हे म्हणतात नाही, तुला पाठ केलाच पाहिजे, तुला 10 वेळा ते लिहिलंच पाहिजे तरच तुझ्या लक्षात राहणार. आपण जितकं गोष्ट लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो तितकीच गोष्ट आपण विसरतो. आय थिंक अर्चना मॅम विल शुअरली अग्री ऑन दॅट, की जितकं आपण विचार करतो लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवायची ती गोष्ट हमखास आपण विसरतो. राईट मॅम? हो. या. सो व्हॉट वुड बी द आउटकम ऑफ ऑल दिस थिंग? फर्स्ट ऑफ ऑल, मुलांची जी रिडिंग रायटिंग स्किल आहे ती ऑफकोर्स डेव्हलप होणार. आणि सर्वात मेन अनालिसिस. मुलं अनालिसिस करू शकत नाहीयेत आताची जी स्टडी पॅटर्न बघितलं तर. सो त्यांना स्वतःचं सेल्फ अनालिसिस होणं तितकंच महत्वाचं आहे की सायन्सने काय होणार, मॅथ्सने काय होणार, आणि त्याच्यावरनं त्या जे पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये त्यांना इंटरेस्ट असतो त्याचप्रमाणे ते क्षेत्र ते निवडतात आणि त्याच्यातच ते एक्सेल करतात. तो ऑटोमॅटिकली अनालिसिस पोर्शन त्यांच्यासाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे. कन्सेप्ट फॉर्मेशन इज अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. कन्सेप्ट स्वतःचे स्वतः ते फॉर्म करायला शिकतात आणि त्याचबरोबर त्यांना रिअलायझेशन होत जातं की अशा पद्धतीत पण अभ्यास होऊ शकतो, अशा पद्धतीत पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. अगेन रिझनिंग एबिलिटी, सेल्फ रिझनिंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हे काय, हे कशासाठी आहे, त्याचं त्यांना प्रश्नांची उत्तरं जशी जशी भेटत जाणार ना, मग त्यांना स्टडी इट विल बी अ फन. ओके. आणि न्यूमरिकल ॲबिलिटी, ऑफकोर्स ज्यांना मॅथ्सची किंवा इतर कुठल्याही इक्वेशन्सची भीती वाटते, ह्याच्या पुढे त्यांना ती भीती कधीच वाटणार नाही. ओके. सो दिस कम्प्लीट प्रोग्राम, जसं मी म्हटलं, इट विल बी अ 10 ऑनलाईन कोर्सेस. त्याचबरोबर हे वीकली रिव्हिजन आणि क्वेश्चन आन्सर सेशन असणार. मंथली मास्टर माइंड विथ पॅरेंट्स. त्याशिवाय आमच्याकडे एक प्रायव्हेट फेसबुक ग्रुप सुद्धा बनवलाय जेणेकरून त्यांना फेसबुकद्वारे जे डेली सपोर्ट मिळत जाणार. आणि जसं मी म्हटलं, याचा आउटकम क्लिअरली आहे की मुलं जी आहे सेल्फ लर्निंग ॲबिलिटी डेव्हलप करणार, जेवढं पण सिलेबस आहे ते स्वतः इंडिपेंडेंटली कम्प्लीट करणार, एन्जॉय करणार, एक्झाम्सला वेलकम करणार. एक्झामची ते पहिली जशी भीती वाटते ते ना, आजारी पडायची, या सगळ्या गोष्टी जे आहेत ऑटोमॅटिकली ते निघून जाणार. अँड ऑफकोर्स दे विल गेट द एक्सपेक्टेड रिझल्ट. आणि खास करून पॅरेंट्ससाठी तर सर्वात पहिला मोठा फ्रीडम आहे की त्यांना आता मुलांच्या मागे पडायची गरज नाही लागणार की अभ्यास कर, हे तुझ्यासाठी चांगलं आहे, असं काय काय गोष्टी त्यांना कराव्या लागतात, हे कधीच गरज नाही पडणार एकदा ह्या स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन मास्टरीमध्ये ते आले की. ओके. सो हिअर आय सम अप द सेशन. मॅडम काही क्वेश्चन आन्सर असेल तर नक्की विचारा. नाही, सध्या काही नाही क्वेश्चन, कंटिन्यू करा तुम्ही. नाही, झालं सेशन माझं. दिस वॉज द Okay, okay. प्रेझेंटेशन रिलेटेड टू काय आहे आमच्याकडे टूल्स, टेक्निक्स, आणि जसं मी म्हटलं दिस इज अ ब्रेन सायन्स टेक्नॉलॉजी थ्रू डेव्हलप केलेलं आहे. सो ह्याचा मॅक्झिमम अवेअरनेस आम्ही आमच्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो तुम्हाला काय वाटलं की हे सगळं खरोखर गरजेचं आहे की नाही अकॉर्डिंग टू यू? म्हणजे तुमचं एक हो साधारण. हो, ऍक्च्युली हो, गरजेचं तर आहे. म्हणजे तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की एका दृष्टीनं मुलांना थोडासा म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स बूस्ट होऊन असं वाटलं पाहिजे की आपण काही स्वतःहून डिसिजन घेऊ शकतो किंवा स्वतःचा अनालाइज करू शकतो की इंटरेस्ट काय आहे किंवा कुठे लॅकिंग आहे, कुठे काही जे आपले लॅकिंग वाले जे पॉइंट्स कळले तर मग त्याच्यावर कसं इम्प्रूव्ह करता येईल किंवा त्याच्यावर वर्कआउट कसं करता येईल हे मग त्यांना स्वतःला डिसिजन घेता आलं तर मग जास्त फायदेशीर ठरेल. किंवा दुसऱ्यांनी कोणी बर्डन म्हणजे किंवा जबरदस्ती सांगून हे होणार नाही, त्यांना स्वतःला ती रिअलाइज झाली. बरोबर आहे. या श्युअरली. सो थँक्यू अर्चना मॅम, थँक्यू व्हेरी मच फॉर दिस सेशन.
आणि नक्कीच ही जागरूकता तरी तुम्ही नक्की सगळ्यांपर्यंत पोहोचवाल अशी मी अपेक्षा ठेवते. डेफिनेटली. अँड हो, थँक यू या, फॉर युअर sure. टाइम. Thank you. So here I sum up the session. So stay home, stay safe. Yeah, thank you. You too. Bye. Bye.